बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी कॅबिनेट बैठकीसंदर्भातली। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे। अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम देखील होणार आहे। विरोधक या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनातील विधेयक, नवीन कायदे याबद्दल चर्चा केली जाणार आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे। कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे? उद्यापासून राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी ही एक महत्त्वाची कॅबिनेट बैठक जी नियमाप्रमाणे होते तशी होणार आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी 5:30 वाजता बैठक होत आहे। अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणती विधेयकं आणायची, नवीन कायदे या संदर्भात प्राथमिक चर्चा अधिवेशनात होईल। उद्या सकाळी अधिवेशनाचा कामकाजाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी ही एक महत्त्वाची बैठक होईल। विरोधकांनी चहापानाला बहिष्कार घालण्याचा जवळपास निश्चित झालेला आहे। त्यानुसार विरोधकांची आज पत्रकार परिषद होईल। कोणते मुद्दे मांडले जात आहेत त्याला देखील प्रत्युत्तर पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देतील असं म्हटलं जातं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा सध्या सुरू आहे की माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं काय होणार या संदर्भात सुद्धा आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडली जाईल असं दिसून येतंय। नक्की सागर, गेल्या वेळेस अनुपस्थित असणारे नेते यावेळेस उपस्थित असतील का, काय शक्यता आहे? मागील काही कॅबिनेटमध्ये काही माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे हे येत नव्हते। कोकाटेंकडनं कोर्टाचं कारण समोर दिलं गेलंय तर मुंडेंची प्रकृतीचं कारण समोर दिलेलं आहे। आज सुद्धा धनंजय मुंडे येण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे। आता पाहावं लागेल की कोकाटे आणि मुंडे यांच्या बाबतीत ते स्वतः येत आहेत का, की अधिवेशनाच्या कालावधीत त्यांचा पदभार कोणाला व्यक्तीला दिला जातोय। जसं आज सकाळपासून करुणा मुंडेंनी मुद्दा काही उपस्थित केलाय, वास्तविकतेत तसं काही घडतंय का हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात काही भूमिका म्हणतात, अजित पवार काही भूमिका म्हणतात याकडेही लक्ष आहे। अर्थात वेगवेगळे मुद्दे जे विरोधकांकडनं मांडले जातील, राज्यातली कायदा व सुव्यवस्था स्वारगेटची घटना असेल, 2 कॅबिनेट मंत्र्यांवर मोठे केलेले आरोप, कालच चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना थेट दोषी ठरवलेला आहे। संपूर्ण या प्रकरणामध्ये त्यांना सहभाग असल्याचं म्हटलेलं आहे। अर्थात मुंडे आणि त्यांचे संबंध याचे सुद्धा पडसाद विरोधकांकडनं उमटणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहील। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।